अस्सलामु अलैकुम रहमतुल्लाहि व बरकातुहू। नाज़रीन आदाब, आजची खबर नशर करण्याच्या अगोदर जैसो की आपल्याला शरीयतचो हुकूम आहे की गमच्या वक्तार अल्लाहच्या कलामची ही आयत पडली जाय, इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन। राजीन, माझ्या बॅकग्राऊंडला तुम्ही बघता हे 4 जीव हस्त खेळत आता ह्या दुनियातला नाही आहेत। सगळ्यात पहिले अल्लाह तालाशी दुआ की अल्लाह रब्बुल आलमीन त्यांची मगफिरत करो आणि त्यांचे जे सरपरस्त आणि अहलोयाल आहेत अल्लाह रब्बुल आलमीन त्यांना सब्र जमील अता करो। नाजरीन, गेल्या 1.5-2 महिन्याकेनं आपल्याला अक्सर ह्यो खबरी येयल्यो की कोण बाईकचे ॲक्सिडेंट लागला झाला या दर्याकिनारे जाऊन बुडून मेला आहे या करताना मेला आहे। आपलो अकिदो आपल्याला जर आणि तरचो इजाजत नाही देत, तरी पण अल्लाह तालाचो ह्यो आपल्याला हुकूम आहे ना की आपल्या जीवावर जुल्म नको करू। ह्यो हादीस वयसो की मुंबऱ्यातनं 2 बच्ची 2 औरतों समजा कि उज़मा शमशुद्दीन शेख ज्याची की उम्र 18 साल ज्याची की बच्ची होती आणि उमेरा शमशुद्दीन शेख ही 29 सालची औरत। ह्यो गेल्या शनिवारला मुंबऱ्याशी सफर करून रत्नागिरीला त्यांचे रिश्तेदार आहात ओसवाल नगरला थता येलो। थतनं ह्यांच्या सगळ्यात झैनब जुनैद काजी आणि जुनैद बशीर काजी हे एक मर्द आणि बाकी हो 3 औरत्यो। ह्यो आरवेरे रत्नागिरीचो एक बीच आहे थते गेलं आणि त्यांना पाण्याचा सही अंदाजो नाही आयलो आणि ती त्या समुद्रात गरकाब झाली आणि ही वजह त्यांच्या मौतची बनली। नाजरीन, सोचियाचो आणि गौर करयाचो मुकाम है, मरना तो बरहक है, पण अल्लाह ताला ऐसा पण आपल्याला बोलतं की आपल्या जीवावर जुलूम नको करो। तेव्हा आपल्या ह्या चॅनलच्या जरिये सगळ्या सरपरस्त आणि सगळ्या लोकांना दरख्वास्त आहे की एहतियात करा, न जाने खच्च्या मोडवर कवा हादिसो पेश येऊ शकते। परत एकदा मरणारासाठी आम्ही ह्या चॅनलच्या मार्फत अल्लाह तालाशी दुआ करता की अल्लाह ताला मरणाराची मगफिरत करो आणि जे त्यांचे सरपरस्त आणि अहलोयाल हात अल्लाह ताला त्यांना अरे बीचवर आज संध्याकाळच्या वेळी 4 इसम, त्यात एक पुरुष आणि 3 महिला, वय 36, 28, 22 आणि 19 असे मयत झालेले आहेत। संध्याकाळच्या वेळी ते आरे बीचवर पोहण्यासाठी म्हणून गेलेले होते, तर स्ट्रॉंग जे करंट होता समुद्राचा त्यांनी त्यांना मध्ये ओढून नेलं। तिथे असलेले जे रक्षक होते त्यांनी त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला, पण करंट समुद्राचा खूप स्ट्रॉंग असल्याने ते वाहून गेले आणि त्याच्यात दुर्दैवी त्यांचा मृत्यू झालेला आहे। रत्नागिरी जिल्ह्यामध्ये येणाऱ्या सर्व नागरिकांना, पर्यटकांना विनंती की कृपया त्यांनी समुद्रामध्ये यावेळी भारतीय ओहोटीचा स्ट्रॉंग करंट चालू असतात आणि पाऊस पण खूप आहे, तर त्यांनी समुद्रामध्ये उतरू नये अशी त्यांना विनंती करतो, कारण यामध्ये ॲक्सिडेंट घडण्याची शक्यता आहे। कोणी असे करत असल्यास त्याच्यावर कारवाई करण्यात येईल, तर समुद्रामध्ये कृपया